शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांपासून डॉक्टर, वकील, इंजिनियर, शासकीय अधिकारी, सायबर गुन्हेगारांनी गंडवलंय. यात अधिक भर म्हणून राजकीय नेत्यांना देखील सायबर गुन्हेगारांनी आमिष दाखवत त्यांना हनी ट्रॅप सारख्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून 22,89,1516 रुपयांना फसवण्याचा प्रकार घडलाय. 2024 या संपूर्ण वर्षभरात विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांशी संबंधित सायबर क्राईम पोलीस ठाण्याकडे 1973 इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ऑनलाईनच्या युगामध्ये सध्याच्या परिस्थितीत कशा पद्धतीने सायबर गुन्हेगारी घडून येईल सांगता येत नाही. सायबर गुन्हेगार जगातील कोणत्याही ठिकाणाहून गुन्हेगारी करू शकतात, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना सायबर गुन्हेगारी संबंधित माहिती मिळावी याकरता सायबर पोलीस ठाण्याअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. सोलापूर सायबर पोलीस स्टेशन शहरला आत्तापर्यंत ऑनलाईन तक्रारी 1930 ऑनलाईन तक्रारी आलेल्या आहेत. त्यामध्ये तो डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटिंग संदर्भातले तक्रार अर्ज आहेत. डिजिटल अरेस्टमध्ये जो समोरचा व्यक्ती आहे त्यांनी सुरुवातीला एक कॉल करतो. कॉल केल्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांनी तुम्हाला संपर्क करण्यास सांगतात. तुमच्या मनी लॉन्ड्रिंगची व्यवहार झालेले आहे. तुमच्या ED, मुंबई क्राईम ब्रँच, दिल्ली क्राईम ब्रँच, सायबर ब्रँच यांच्याकडून तुमची चौकशी चालू आहे अशा प्रकारचे खोटे मेसेज देतात आणि तुम्हाला भीती दाखवतात पोलिसांची. मग तो पोलिसांची भीती दाखवून तुम्हाला मग तो आर्थिक व्यवहारासंदर्भात तो तक्रारी करायला आलेले आहे असं सांगतात. मग नंतर त्यांनी ह्यातून वाचवायचं असेल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारचे आमिष दाखवतात. त्यामुळे समोरच्याने तो कुठल्याही प्रकारची खात्री न करता मग त्यांचे जो फ्रॉडर आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रोसिजर करायला बघतात. मग त्यात त्यांची फसवणूक होते. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे ऑनलाईनवर अरेस्ट करत नाहीत. जे काही असेल तो प्रत्येक फिजिकली अरेस्ट असते. आता ऑनलाईन संदर्भात, डिजिटल अरेस्ट संदर्भात कोणाला काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावे आणि कुठल्या प्रकारचे आर्थिक व्यवहार त्यांच्याबरोबर करू नये. बरोबर, यात डिजिटल अरेस्ट आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सोलापूरवासियांची फसवणूक झालेली आहे. तर ह्या फसवणुकीचे वाचण्यासाठी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना, ऑनलाईनवर पैसे गुंतवताना खात्री करून समोरच्याची, कारण तो सेबीची वगैरे नावाने ओरिजिनल कंपनीचे सुरुवातीला मग त्यांनी मेलवर म्हणजे फेसबुक ID किंवा इंस्टाग्रामवर त्यांनी शेअर करतात. नंतर त्यांच्याकडून बनावट ॲपद्वारे तुमची फसवणूक करतात. जे काही पैसे गुंतवतो तो खात्री करूनच पैसे गुंतवावे असे सोलापूरकरांना आणि जनतेला आव्हान आहे. आणि आता सध्या 2 ते 8 तारखेपर्यंत हा पोलीस रेजिंग डे आहे. त्या संदर्भात आम्ही जनतेमध्ये सायबर क्राईमबाबत अवेअरनेस यावं म्हणून ज्या ठिकाणी गर्दीची आणि मॉल आहेत, शाळा कॉलेज आहेत, त्या सगळ्यांना डिजिटल फ्लेक्स लावणार आहेत आणि त्यातून जनजागृती करण्याची आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे.